नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पोलीस पाटील भरती विशेषमध्ये आज आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती आणि बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी जाहिरात लिहिली आहेत त्याची अपेक्षित प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्याची पोलीस पाटील भरतीची जी परीक्षा होणार आहे ती 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे बीड जिल्ह्याची जी काही पोलीस पाटील भरतीची जी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो ते 22 फेब्रुवारी रोजी जे तिची परीक्षा होणार आहेत. तर तुम्हाला हिंगोली जिल्ह्यासाठी फक्त आणि फक्त 8 दिवस आहेत सध्या आता तुमच्याकडे. तर तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा प्रयत्न करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 80 प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत विचारले जाणार आहेत. त्यापैकी जवळपास 60 प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुमचे सामान्य ज्ञान या विषयावर असतील, ज्यामध्ये चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, जिल्हा विशेष, त्यानंतर पोलीस पाटील यांचे अधिकार व कार्य याच्या बाबतीत असतील. तर 20 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो तुमचे ते गणित आणि बुद्धिमत्तेचे असतील. तर हे प्रश्न तर सर्वच जण सोडवतात, परंतु आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करायचा असेल तर ह्या 60पैकी करायचा असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सराव हवा, यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर चला तर मग आपण आजचा व्हिडिओ सुरू करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आज आपण एकूण 70 प्रश्न घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये. यापैकी आपण आज 40 प्रश्न जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 40 प्रश्न पुढच्या बाकीचे जे 30 प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो ते पुढील व्हिडिओमध्ये बघणार. आणि उरलेले जे 10 प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं जर आपण 70 घेतले तर 10 कोणते, तर 10 हे जिल्हा विशेषचे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो. यासाठी सेपरेट व्हिडिओ तुमचा ज्या विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला मिळून जाईल, ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा सेपरेट व्हिडिओ मिळेल आणि बीड जिल्ह्याशी संबंधितसुद्धा सेपरेट व्हिडिओ मिळेल. आणि अपेक्षित असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नच तुमच्यासमोर येईल. थेरी वगैरे अशी बोरिंग थेरी वगैरे तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो भेटणार नाही. तुमची जास्तीत जास्त मार्क मिळावे यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नच घेण्यात येईल तुमच्यासाठी. तर बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे, मौर्य साम्राज्याची स्थापना ही कोणी केली? मौर्य साम्राज्याची स्थापना ही कोणी केली? तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपले एक बरोबर उत्तर असणार आहे. तर यापैकी आपलं कोणतं उत्तर बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य जे विद्यार्थी मित्रांनो ते आपले मौर्य साम्राज्याची त्यांनी काय तर स्थापना केली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 सातवाहन राजवटीची राजधानी कोणती होती? सातवाहन जे काही राजवट होती, जे काही राजवंश होतं, त्याची राजधानी कोणती होती? तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी सातवाहन यांची राजधानी कोणती होती? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पैठण. पैठण हे जे विद्यार्थी मित्रांनो त्यावेळी प्रतिष्ठान म्हणून या नावाने ते विद्यार्थी मित्रांनो ते ओळखले जायचं. तर हेच सातवाहन राजवटीची ती राजधानी आहेत. तर सातवाहन या राजवटीचा किंवा या शासनाचा किंवा ह्या राजेशाहीचा संस्थापक कोण होता विद्यार्थी मित्रांनो? तर तो सिमुख हा व्यक्ती होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध हे कधी झाले? बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं? तर बघा सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या युद्धाच्या आधी पानिपतचे 2 युद्ध कधी कधी झाले आणि ते कोणात झाले ते आपल्याला महत्त्वाचे लक्षात घ्यायचे आहेत, कारण ते सुद्धा परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर बघा पानिपतचं जे पहिलं युद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो ते 1526मध्ये झालं होतं. 1526 या काळामध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं, जे की बाबर आणि इब्राहिम लोदी याच्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं. त्यानंतर पानिपतचं दुसरं युद्ध हे 1576मध्ये झालं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हे जे विद्यार्थी मित्रांनो युद्ध झालं होतं हे अकबर आणि हेमू जे आहेत राजा हेमू यांच्यामध्ये 1576चं दुसरं पानिपतचं युद्ध झालेलं होतं. त्यानंतर हे तुम्ही डेट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिलं 1526, दुसरं 1576, तर तिसरं हे कधी झालं? तर बघा तिसरं हे पानिपतचं युद्ध 1761 या वर्षी झालं विद्यार्थी मित्रांनो. पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं? तर 1761. हे युद्ध कोणामध्ये झालं हे सुद्धा परीक्षित प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा याच्यामध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठा यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं होतं.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, देवगिरी ही राजधानी कोणत्या घराण्याची होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण प्रश्न घेतलेले इथे अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पोलीस पाटील भरतीमध्ये नेहमी विचारले जात असतात. तुमच्यासाठी मागच्या वर्षीची जे काही प्रश्नपत्रिका जर मिळाली तर ते प्रश्नपत्रिका घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करेल इथे, म्हणजेच तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल. तर बघा, देवगिरी ही राजधानी कोणत्या घराण्याची होती? तर बघा, तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहेत. देवगिरी ही राजधानी यादवांची होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? असहकार चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? बघा इथे 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये ऑप्शन नंबर ए आहे 1917, ऑप्शन नंबर बी 1919, ऑप्शन नंबर सी 1920 आणि ऑप्शन नंबर डी 1922. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी 1920. तर 1920 या साली असहकार चळवळ जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते महात्मा गांधीजी यांनी सुरू केलेली होती. त्यानंतर बघा ही जी असहकार चळवळ होती, ही असहकार चळवळ 1922 या साली काय तर बंद करण्यात आली होती. तर हे बंद करण्याचं जे कारण आहे विद्यार्थी मित्रांनो हे काय तर बघा 1922 या साली चौरी चौरा या ठिकाणी एक पोलीस स्टेशनला जे आहे तेथील जमावांनी काय तर आग लावली होती. तर त्यालाच आपण चौरी चौरा हत्याकांड असं म्हणतो. तर या कारणामुळेच विद्यार्थी मित्रांनो काय तर 1920ची जे काही असहकार चळवळ आहे ते मधातच थांबवावी लागली होती. तर प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की 1920ची जी काही असहकार चळवळ आहे ती कशामुळे बंद पडली? त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, करेंगे या मरेंगे हा नारा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? करेंगे या मरेंगे हा नारा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणारं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच भारत छोडो आंदोलन जे झालं होतं त्यामध्ये करेंगे या मरेंगे हा नारा विद्यार्थी मित्रांनो कोणी दिला होता? तर महात्मा गांधीजी यांनी हा नारा दिला होता. परीक्षेत असाही प्रश्न विचारला जातो की करेंगे या मरेंगे हा नारा कोणी दिला होता? तर तो महात्मा गांधीजींनी दिला होता. आणि कोणत्या चळवळीच्या दरम्यान दिला होता? तर भारत छोडो आंदोलन झालं होतं तेव्हा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते प्रशासनात्मक ग्रंथ तयार केले? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते प्रशासनात्मक ग्रंथ जे आहेत ते तयार केले होते? तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी राज्य व्यवहार कोश. राज्य व्यवहार कोश हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश या नावाने प्रशासात्मक ग्रंथ जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तयार केलेले होते. म्हणून याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी राज्य व्यवहार कोश. त्यानंतर बघा येथे पंचतंत्र या पुस्तकाचे लेखकसुद्धा परीक्षेत विचारला. तर बघा पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक आहे विष्णू शर्मा. विष्णू शर्मा जे आहे ते पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर चाणक्य आहे. आणि राजतरंगिणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कल्हण हे आहेत राजतरंगिणी या पुस्तकाचे लेखक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर बघा भारतातील सर्वात लांब नदी याच्यापैकी कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे ऑप्शन क्रमांक ए गंगा नदी जी आहे ती भारतातली सर्वात लांब नदी आहेत. तर याची एकूण लांबी किती आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तर गोदावरी नदीचा उगम हा कुठून झाला विद्यार्थी मित्रांनो? तो गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या गावातून झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, सह्याद्री पर्वतरांग हे कोणत्या नावाने ओळखली जाते? सह्याद्री पर्वतरांग ही कोणत्या नावाने
ओळखली जाते? तर याच्यामध्ये बघा एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी कोणतं उत्तर बरोबर असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पश्चिम घाट या नावाने विद्यार्थी मित्रांनो ओळखले जाते. सह्याद्री पर्वतरांगेला आणखी पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर बघा तुम्हाला वाटत असेल की इतका सोपा प्रश्न का? तर पोलीस पाटील भरतीमध्ये अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर याचं उत्तर तुम्ही मी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा प्रश्न तुमच्यासाठी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच दख्खनचं पठार जे आहे ते भारतातील सर्वात मोठं पठार आहे. महाराष्ट्रातील जे काही दख्खनचं पठार आहेत ते पठार भारतातील सर्वात मोठं पठार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्राला लागून आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्राला लागून आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, अरबी समुद्र. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधान कधी लागू झाले? बघा भारतीय संविधान कधी लागू झाले? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. 26 जानेवारी 1950 या साली भारतीय संविधान ज्या विद्यार्थी मित्रांनो ते लागू झाले. त्याच्या व्यतिरिक्त 26 नोव्हेंबर 1949 या वर्षी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही की भारतीय संविधान लागू कधी झालं, तर 26 जानेवारी 1950 आणि स्वीकारण्याचा जर प्रश्न विचारला तर 26 नोव्हेंबर 1949. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारताचे घटनात्मक प्रमुख कोण? भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहे? तर बघा यापैकी बरोबर उत्तर काय असणार आहेत? ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत, राष्ट्रपती. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 16, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार, राष्ट्रपती. राज्यपालाची नियुक्ती किंवा नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती यांच्या हस्ते राज्यपालाची जे विद्यार्थी मित्रांनो ते नेमणूक केली जाते. त्यानंतर बघा मूलभूत हक्क किती आहेत? तर बघा सध्या आपल्याला भारतीय संविधानामध्ये एकूण मूलभूत हक्क किती आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर असणार आहेत, 6. सध्या आपल्या संविधानामध्ये 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहे. सुरुवातीला एकूण 7 मूलभूत हक्क होते, परंतु 1944वी जी घटना दुरुस्ती झाली होती, 44व्या घटनादुरुस्तीद्वारे 7वं मूलभूत कर्तव्य जे आहे ते काढून टाकण्यात आलं आणि आता फक्त आणि फक्त 6च मूलभूत हक्क आहेत. 7वा जे मूलभूत हक्क होता जो की संपत्तीशी संबंधित होता, तर तो आता मूलभूत नसून न्यायिक झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, पंचायत राज प्रणाली कितव्या घटनादुरुस्तीने लागू झाली? पंचायत राज प्रणाली जी आहे ती कितव्या घटनादुरुस्तीने लागू करण्यात आली होती? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज प्रणाली जी आहे ती लागू करण्यात आली होती. किंवा पंचायत राज प्रणालीला जे काही संविधानिक दर्जा जो आहे तो 73वी जी घटनादुरुस्ती झाली होती त्याच्या अंतर्गत भेटला होता. याच्या अंतर्गत बघा ही जी घटनादुरुस्ती आहे ही 1992 या वर्षी झालेली होती. कोणती 73वी घटनादुरुस्ती. तर याच्या अंतर्गतच या पंचायत राज प्रणालीला काहीतरी घटनात्मक दर्जा प्राप्त झाला होता. परंतु भारतातील पहिली ग्रामपंचायत किंवा सर्वात प्रथम पंचायत राज प्रणाली स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, लोकसभेचे कमाल सदस्य किती आहे? लोकसभेमध्ये एकूण जास्तीत जास्त कमाल मर्यादा किती आहेत लोकसभेच्या सदस्य संख्येची? तर बघा याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला
552 इतकी जे काही कमाल मर्यादा संख्या होती, परंतु मागे 2023मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय झालं की दोन जे काही अँग्लो इंडियन जे काही सदस्य होते, हे अँग्लो इंडियन सदस्याची जी काही रचना होती किंवा हे जी काही अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता 552 ऐवजी 550 हे कमाल सदस्य असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? भारतीय अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची आहे? तर बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असणार आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? बघा भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर बघा यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, GDP म्हणजे काय? तर बघा GDP म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्न, सकल देशांतर्गत उत्पादन, कर महसूल, एकूण खर्च. तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, योजना आयोगाच्या जागी कोणती संस्था आली आहे? बघा सुरुवातीला जे काही 1950 या वर्षी जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता 1947, त्यानंतर भारतातनी नियोजनाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे 1950 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो योजना आयोगाची काय तर स्थापना करण्यात आली होती. या योजना आयोगाची स्थापनामध्ये या योजना आयोगाचा जो अध्यक्ष असतो तो कोण असतो? तर येथे पंतप्रधान जो आहे तो भारताचा योजना आयोगाचा काय तर अध्यक्ष असतो. तर ह्याच योजना आयोगाच्या अंतर्गत एकूण 12 पंचवार्षिक योजना ज्या आहेत ते राबवण्यात आलेल्या होत्या. परंतु 2015 साली जे आहेत योजना आयोगाच्या ऐवजी इथे नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. योजना आयोगाच्या ऐवजी इथे नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, भारतातली पहिली पंचवार्षिक योजनेचा जो काही कालावधी आहे तो कोणता आहे? भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 1951 ते 56 हा जो कालखंड आहे यालाच हा जो आहे हे पहिली पंचवार्षिक योजनेचा काय तर विद्यार्थी मित्रांनो कालखंड आहेत. तर याच्यानंतर बघा याच्यामध्ये आणखी एक प्रश्न महत्त्वाचा की योजना काळामध्ये किंवा योजना काळामध्ये योजनेला सुट्टी म्हणून हा जो काही कालखंड आहे किंवा हा जो काळ आहे तो कोणता आहे असा जर प्रश्न विचारला किंवा असा प्रकारचा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. तर 1966 ते 1969 या कालखंडाले योजनेला सुट्टी म्हणून ओळखले जाते. कारण या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये पंचवार्षिक योजना नसून प्रत्येकी 1 वर्षाची जी काही वार्षिक योजना राबवण्यात आलेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, मानव शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? मानव शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे त्वचा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, रक्ताचा लाल रंग हा कशामुळे असतो? रक्ताचा लाल रंग हा कशामुळे असतो? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, सूर्य हा कोणता ग्रह आहे? सूर्य हा कोणता ग्रह आहे? तर बघा यापैकी बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. सूर्य हा ग्रह नसून तो एक तारा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, विजेचा शोध कोणी लावला? विजेचा शोध कोणी लावला? म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जी असते त्या इलेक्ट्रिसिटीचा शोध कोणी लावला? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? सॉरी विद्यार्थी मित्रांनो हा विजेचा नाही तर विजेच्या दिव्याचा शोध आहे. विजेचा जो दिवा आहे ज्यालाच आपण बल्ब म्हणतो तर ह्या बल्बचा शोध कोणी लावला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए
एडिसन, थॉमस ॲल्वा एडिसन यांनी विजेचा जो बल्ब असते याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, ध्वनी तरंग हे कोणत्या प्रकारचे असतात? बघा, ध्वनी तरंग जे असतात ज्याला आपण साऊंड वेव्ह म्हणतो, तर हे जे ध्वनी तरंग आहे हे कोणत्या प्रकारचे तरंग आहेत? तर बघा यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत. ध्वनी तरंग हे अनुदैर्ध्य तरंग आहेत. ध्वनी तरंग जे असते हे अनुदैर्ध्य तरंग आहेत. तर प्रकाश तरंग जे असते, प्रकाश हे एक अनुप्रस्थ प्रकारचं तरंग असते. प्रकाश तरंग हे अनुप्रस्थ तरंग आहेत, तर ध्वनी तरंग हे अनुदैर्ध्य तरंग आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, मानवी शरीरातील किती टक्के पाणी, मानवी शरीरामध्ये किती टक्के पाणी असते साधारण? तर बघा मानवी शरीरामध्ये शरीराच्या वजनाच्या किती टक्के पाणी असते? तर बघा त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत. मानवी शरीरामध्ये शरीराच्या 70% पाणी असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? म्हणजेच जे काही प्रेशर असते ते प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत. बॅरोमीटरच्या सहाय्याने आपण प्रेशर मोजतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, वनस्पतीच्या पानांचा हिरवा रंग हा कशामुळे असतो? वनस्पतीच्या पानांचा हिरवा रंग हा कशामुळे असतो? तर बघा याच्यापैकी बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत. क्लोरोफिल या घटकामुळे वनस्पतीचा काय तर हिरवा रंग असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, डॉट मॅट्रिक्स हे एक कशा प्रकारचं उपकरण आहे? डॉट मॅट्रिक्स हे एक कशा प्रकारचं उपकरण आहे? तर बघा डॉट मॅट्रिक्स हे एक प्रिंटरचा प्रकार आहे. डॉट मॅट्रिक्स हा एक प्रकार कशाचा आहे? तर प्रिंटरचा प्रकार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, संगणकाची सर्व माहिती किंवा आउटपुट प्रदर्शित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? संगणकाची सर्व माहिती किंवा आउटपुट प्रदर्शित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मॉनिटर. मॉनिटरच्या सहाय्याने ज्याला आपण डिस्प्ले म्हणतो किंवा डेस्कटॉप म्हणतो, तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर मॉनिटर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे कोणाचे कर्तव्य आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे जे काही 6 प्रश्न असणार आहेत ते पोलीस पाटील यांच्या कर्तव्याशी संबंधित किंवा त्यांच्या कार्याच्या किंवा अधिकाराशी संबंधित असतील. कारण परीक्षेमध्ये 5 ते 6 प्रश्न त्यांचे कार्य किंवा अधिकाराशी संबंधित असणार आहेत. तर बघा गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे कोणाचे कर्तव्य असते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे सर्वांनाच माहीत आहे की ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत, पोलीस पाटील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, संशयास्पद व्यक्तीची माहिती कोणाला देतो? बघा पोलीस पाटील जो आहे हा संशयास्पद व्यक्तीची माहिती कोणाला देतो? पोलीस पाटील जो असते तो संशयास्पद व्यक्तीची माहिती कोणाला देतो? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणे हे काय आहे? नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणे हे काय आहे? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, कर्तव्य. तर याचं उत्तर असणार आहे कर्तव्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, गुन्ह्याची माहिती मिळाल्यास प्रथम कोणाला कळवतो? बघा गुन्ह्याची माहिती मिळाल्यास प्रथम कोणाला कळवतो? तर बघा गुन्ह्याची माहिती मिळाल्यास पोलीस पाटील सर्वप्रथम कोणाला कळवतो? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, पोलीस पाटील हा कोणत्या स्तरावरील कार्यकर्ता आहे किंवा अधिकारी आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, पोलीस पाटील हा कोणाकडून आदेश घेतो? पोलीस पाटील हा कोणाकडून आदेश घेतो? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे?
ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 40 प्रश्न उत्तर बघितलेत. पुढील 30 प्रश्न जे आहेत आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.